आणि आज आमच्या घरामध्ये खूप गोंधळ होत आहे कारण की आमच्या इथे ना छोटूसा कार्यक्रम आहे. काला जामुन बनवत आहे मी. वो काला नाही ग्रीन दिख रहा. नंतर काळा बनणार तो. हाँ कांचन ताईची इकडे गुलाब जामुनचा कॉन्ट्रॅक्ट, आंटीकडे कचोरीचा कॉन्ट्रॅक्ट. उठा, सकाळ झाली मस्त एकदम स्पेशल टेस्टी बनला. इकडे तुम्ही तिकडे ते काय करू राहिली. आदविकले उठून राहिले. उठ. उठत नाही का दादा? दादा उठत नाही. उठ ना म्हणा दादा. चाबिक्की खायचं म्हणा, चाबिक्की. चल म्हणा. उठो उठो उठो. उठ ना मग. उठत नाही दादा. जाऊ दे जाऊ. चल तिकडे चल माहिती आपल्या झाला तिथे चाबिके खायची आहे ना. हा झोपू दे दादाला, झोपू दे. अरे फोनला हात नसलो पिलो. ठेवून दे तिथे. ठेवून दे मग. ठेवून दे उर्वी. ठेवून दे तिथे फोन. काकाचा फोन आहे. ठेवून दे. घेऊ नाही. हा आत्याला दे. भारी बनलं ना कांचन. खरंच का? तू खाऊ बी राहिली का? बाबू हा. अरे बापरे. चल 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 चल. सकाळी काय चालू आहे आमच्या इथे. आज आईने ढोकळा बनवला. हे बघा लॅपटॉप घेऊन इथे किचन मध्ये. जमला एक नंबर. हा बघा इकडे काय चालू आहे. प्लेट मध्ये घ्या ना की ताटच पाहिजे. ताटच. हो का? आई आणखीन लावला ना. हे बघा उर्वी लागणार. प्लेट आहे ना. ढोकळा हातानच खातो मी. तो ना काय म्हटलं तेच म्हणत आहेत. चम्मच घ्या ना, चम्मच. ते तिच्यामध्ये कोटीमध्ये. हा मामा चला. मामा तिकडे गेले. नाही करावंच लागतं. काला जामुन बनवत आहे मी. वो काला नाही ग्रीन दिख रहा. नंतर काळा बनणार तो. आणि छान बनणार. मस्त स्पेशलिस्ट आहे ना. हो म्हणताईने तुम्हाला कामाला लावलं इथं. मी स्पेशलिस्ट आहे ना काला जामुनची. नाही त्यात नाही टाकायचं. आंटी एवढं कच पाहिजे का? एक गोटच पाहिजे का? कशा गुळाचा ना? गुळाचा. बरं ठीक आहे. बरं ठीक आहे. हा ग्रीन अर्धा भिजवते, अर्धा नंतर भिजवते. बरं तो लाल करा मग. नाही ग्रीनच करू सर्व. कुणी म्हटलं की मला ग्रीनच पाहिजे मग. असं आहे का? बरं काय डाळ जास्त आली. आंटी मसाला करून ठेवून द्या. 2 दिवस आपण कचोराच करू. अरे काय मसाला हे काय हॉटेल बाहेर मोठी कढई. हा चालू. आंटी तुमचे पोरं आहेत ना. टेन्शन नका घेऊ. कांचन ताईची इकडे गुलाब जामुनचा कॉन्ट्रॅक्ट, आंटीकडे कचोरीचा कॉन्ट्रॅक्ट. हा यांच्याकडे खाण्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे. आम्ही ना एक प्रकारे जज आहे. अच्छा जज तुम्ही. ओके ठीक आहे. करा धुवा आता डाळ तुम्ही कचोऱ्यांची. आज मस्त आंटीच्या हातच्या कचोऱ्या बनणार आहेत आणि ताईच्या हातचे गुलाबजामुन बनणार आहेत. नाही काला जामुन. तेवढंच पण काला जामुन.
नाही बेटा बरी जाऊ सकाळी आपण घेतो मी सर्व आजचा दिवस एक बार लागतो हा काम ओळखली आहे ना ग दिवाळी नंतर एक तर पोरबी मदत करत बिचारी हे याला म्हटलं व्यवसाय बनवून दे तर मला घाबरून देते तुम्ही त्याच्या नादी लागतो म्हणते तुम्ही नको बनवून सांग मेंटेनन्स खूप राहते मेंटेनन्स आहे ना म्हणूनच मी ना हिंमत नाही कुठली करायची मेंटेनन्स जाऊ एखाद्याला म्हणजे जो आहे प्रोफेशनल त्यालाच सांगते आता करायला तेवढीच कशी चालली आहे माझ्या स्वतःची पण आता जरा मला कोणी बनवून देतो तुम्ही करून घे तू काय बनवतोय काय मी भाजीची चहा फुटला काय करू नाही अगं त्याला गाळ आणि त्याला पुन्हा गरम कर मग घाली उचल ना आणि पुन्हा दूध मस्त नाही खरंच ते फुटलेलं काढून टाक ते दुधाचं फुटलं काढून टाक मग आपलं का ना जाऊ दे चहा फुटला ग फुटला चहा ग कसं झालं असं काढून घे ना ग जाऊ दे ना ग ला माझा चहा त्याचा खीर बनवून घ्या ना अजून फाळालेला म्हणजे पूर्ण फाटून जाते तो अर्धा फाटला आता या फाटल्याच्याच काय करावं काय रे त्याच्यात निंबू टाका कुठे दे ना निंबू टाकून निंबू काय निंबू मस्त चव आहे भाषा एक्सपेरिमेंट बॉय हे नवीन सायंटिस्ट निंबू टाका माझे कामं राहिले मी माझं काम कलाकारवाली चहा म्हणतात की जे हो कलाकारवाली चहा कलाकारवाली चहा बनवता का तुम्ही टाकलं का तुम्ही गुळ टाकला त्याच्यात माझे सर्वच काम झाले मला जाऊ दे ना गुळ आहे ना कपाट ते टाकायचं काम राहिले खोटी नको बोलू एक काम करून जाऊ दे ना ए कचोरी शिकार आहे खेळा खेळा अरे बाप असं पाहिजे ना बरोबर थोड़ा नीचे से भी लिया चलता उस पे फोकस करो मेन आर्टिस्ट माझं कसं आहे माहिती फोकस इकडं मी कढई आता खाली करते याच्यामध्ये आता तेल ठेवतो गरम करायला आणि मग तुम्हाला अरे मागे सुटवा लागली तुम्हाला काही हरकत नाही कारण मला वेळच लागते ना हे पूर्ण आतमधून तेच म्हणून राहिले सेम दोन्ही कामं इतके थंड तेलातली आहे हे असंच आहे ना मसाला दाखव जरा खूप वेळ लागते या गोष्टी कचोरी पण तेलात काढायची असतात
आई ते रोते फ्रेंड्स, आता सर्वांचे जेवण झालेले आहेत. बाकीच्यांचे जेवण राहिले तर ते नंतर जेवण करतील. आणि आज आमच्या घरामध्ये खूप गोंधळ होत आहे, कारण की आमच्या इथे ना छोटूसा कार्यक्रम आहे. तर तो कार्यक्रम कोणता आहे हे तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला जी बेल आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग फ्रेंड्स, भेटूया अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.